श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी सूर्यास्ताच्या आधी व नंतर 24 मिनिटे करायची असते. सत्यनारायण पूजन ऐश्वर धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करायची असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण सत्यनारायण पूजन करू शकतो. सत्यनारायण पूजन केल्यामुळे आपल्या घरातील अनेक समस्या आपण निराकरण करू शकतो. घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टी मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतात. म्हणून आपण आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी सत्यनारायण पूजन कशा पद्धतीनं करायचे हे सुद्धा सांगितलं आहे. आपल्या घरी असलेले अन्न धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजेला घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होत असतात. तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्यात बरकत राहत असते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा पवित्र विचार येत असतात. सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सुरुवात होत असते. म्हणून आपण सत्यनारायण पूजन करायचे आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्हाला शक्य होत नसेल तर महिन्यातल्या कुठेही कोणत्याही शुभ दिनी तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. भगवान म्हणाले, हे नारदा, हे व्रत पूर्वी कोणे केले होते ते मला तू सांग. रम्य अशा काशी नगरामध्ये एक अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. तहानेने व भुकेने खूप व्याकुळ झाला होता. तो नेहमी भूतलावर फिरत होता. त्या दुःखी ब्राह्मणावर प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले व एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन भगवान त्याला सामोरे गेले व विचारले, हे ब्राह्मणा, अत्यंत दुःखित होऊन तू भूतलावर का फिरतो आहेस? हे सर्व जाणण्याची मला इच्छा आहे, ते तू मला सांग. त्यावर ब्राह्मण म्हणाला, मी एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी फिरत आहे. हे दरिद्र्य नाहीसे करण्याचा मला उपाय माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा. त्यावर भगवान म्हणाले, सत्यनारायण रूपी विष्णू इच्छित पूर्ण करणारा असून फल देणारा आहे. हे ब्राह्मणा, तू त्यांचे पूजन रूपी व्रत कर. हे व्रत केल्याने माणसाची सर्व दुःखातून मुक्तता होते. त्या व्रताचे विधान त्या ब्राह्मणाला सांगून वृद्ध ब्राह्मण स्वरूपातील भगवान अंतर्धान पावले. त्या ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करीनच या विचाराने तो दरिद्री ब्राह्मण रात्री नीट झोपही त्याला लागली नाही. तो तेच विचार करू लागला. सकाळी उठल्याबरोबर मी सत्यनारायण व्रत करणार आहे असा तो संकल्प मनाशी धरून तो ब्राह्मण गावामध्ये भिक्षेसाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्यप्राप्ती झाली. त्यातून त्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाची पूजा केली. त्या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला. त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त झाले. तेव्हापासून तो ब्राह्मण दर महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व त्यामुळे त्याचे पापमुक्त होऊन तो मोक्षाला गेला. हे ब्राह्मणांनो, जो कोणी हे व्रत भक्तिभावाने करील त्याची सर्व दुःखे नाहीशी होतील. ऋषी हो, भगवंताने नारद मुनींना जे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. दुसरे आता काय सांगू? ऋषी म्हणाले, हे मुनी, त्या ब्राह्मणाने आचरलेले हे व्रत नंतर पृथ्वी तलावर कोणी केले हे सर्व मला ऐकण्याची इच्छा आहे. त्या सगळेजण सूत म्हणाले, पृथ्वीवर हे व्रत कोणी आचरले तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. एकदा तो ब्राह्मण आपल्या सर्व वैभवासह बांधवासह स्वजनासह हे व्रत श्रद्धेने करीत असता एक मोळविक्या तेथे आला. मोळी दाराबाहेर ठेवून तहानेने व्याकुळ होऊन तो आत आला. त्या ब्राह्मणाने केलेले सत्यनारायणचे व्रत त्या मोळविक्याच्या दृष्टीस पडले. त्याने ब्राह्मणास नमस्कार करून विचारले, हे आपण काय करीत आहात? या व्रताचे आचरण केल्याने काय फळ मिळते ते मला समजावून सांगा.
त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्या प्रसादाने मला धनधान्याची समृद्धी प्राप्त झाली. या व्रताची माहिती मिळाल्यामुळे मोळीविक्या अत्यंत आनंदित झाला. प्रसाद भक्षण करून व पाणी पिऊन तो नगरात गेला. मोळी डोक्यावर घेऊन सत्यनारायणाचे चिंतन करू लागला. मोळी विकून या गावात जे धन मिळेल त्यातून मी सत्यनारायणाच्या व्रताचे आचरण करीन, असे तो मनामध्ये चिंतन करू लागला. धनिक लोकाच्या त्या रम्य नगरात त्याला त्या दिवशी मोळीचे पैसे नेहमीपेक्षा खूप दुप्पट मिळाले. त्यामुळे तो आनंदित होऊन उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, रवा हे सर्व पदार्थ सव्वा प्रमाणात खरेदी करून तो आपल्या घरी आला व आपल्या बांधवांना बोलावून विधियुक्त सत्यनारायणाची त्याने पूजा केली. त्या व्रताच्या प्रभावाने तो धनधान्य पुत्रादी संपत्तीने युक्त झाला. इहलोकीचे सुख भोगून शेवटी तो सत्यलोकास गेला. द्वितीय अध्याय समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.